अमोल मिटकरी चिल्लर माणूस याच्यावर उत्तर देणार नाही असं हाकेंनी म्हटलंय। सत्तेत जाण्यासाठी दादांनी काय तोडपाणी केली आहे हे सांगायचं का असं हाकेंनी सवाल केलाय। विमानातून कशा कशाचे पार्सल गेले हे सांगू का आम्ही असा सवाल सुद्धा हाकेंनी केलाय। ते लक्ष्मण हाके सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। अमोल मिटकरी यांनी एक तुमच्या संदर्भातील एक व्हिडिओ क्लिप आहे ती व्हायरल केली आहे आणि त्यांनी एक तुमच्याबद्दल वक्तव्य केले आहे की लक्ष्मण हाके म्हणजे पाणीतोड बहाद्दर आहे। अमोल मिटकरी, मी एक ओबीसीचा आंदोलक आहे, कार्यकर्ता आहे। मी जर पाणीतोड असेल तर अजितदादा समुद्रतोड आहे, अजितदादा नदी तोड आहे, अजितदादा जलसिंचन तोड आहे। त्यामुळे तुझ्या या वक्तव्यावर मी व्यक्तच होणार नाही। अजितदादा काय बोलला असेल ना, निश्चित मी व्यक्त होईल। अमोल मिटकरीनी हा छोटा माणूस आहे, चिल्लर माणूस आहे। तुम्ही कुणाकुणाबरोबर तोडपाणी करता? अजितदादा पवाराला उपमुख्यमंत्री होण्यासाठी, सत्तेत जाण्यासाठी अजितदादा पवारांनी महाराष्ट्र सोडून कुठं कुठं जाऊन आले, पाटाचं लपून छपून, आणि तिथं काय काय तोडपाणी केली बोलायची का? विमानातनं काय काय कशाचे पार्सल गेले बोलायचं आम्ही? ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई चालू राहणार। आणि हे असले कावळी, मांजरं, कुत्री हे सामने आले ना, असे झडकावत जायचं, पुढे निघायचं, कारण आपल्या सामान्य माणसाची लढाई आपल्याला लढायची आहे। खरं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझी काय अवकात आहे ते मी त्यांना दाखवून देईन असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे। तर विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभं करून हाकेंनी तोडपाणी केली। लोहा मतदारसंघानंतर भोकर विधानसभेत हाकेंकडून तोडपाणी करण्यात आलं असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी पुन्हा हाकेंवर आरोप केलाय। उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली। हाकेंचा काळा पैसा गाडीच्या माध्यमातून बाहेर निघतोय असं मिटकरींनी म्हटलंय। अजून भुंकला तर दुसरी क्लिप अपलोड करणार असा इशाराच मिटकरी यांच्याकडून देण्यात आलाय। ऑडिओ क्लिपची TVNine मराठी पुष्टी करत नाही। मी तुम्हाला खूप मानतो, मी खूप चांगलं काम आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली। मी कसा दबाव त्यांच्यावर टाकेन बरं? बरोबर, नाही त्यांनी आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले। भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाकडून ओबीसी घटकातला एक उमेदवार उभा केला गेला होता। त्याकरता याने सभा पण घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या उमेदवाराला वाढता पाठिंबा भेटेल म्हणून याने तिथल्या संबंधित भोकर विधानसभा मतदारसंघातल्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्याकडून आर्थिक साटलोटं करून मग वेळेवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या संबंधित उमेदवारावर दबाव आणला आणि त्याला तो फॉर्म विड्रॉल करायला लावला। आपल्याला आता 50 लाख 1 कोटी रुपये भेटतात, त्यामुळं ओबीसीच्याच लोकांवर अन्याय करायचा हा याचा धंदा आणि त्यातला पैसा हळूहळू आता बाहेर निघतोय। त्याचंच एक उदाहरण म्हणजे लोकांनी मला दिलेली गाडी, हे जे काय तो सांगतोय त्याचं मूळ कारण असं आहे, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याने जो विड्रॉल ओबीसी आपल्या बांधवाला करायला लावला आणि प्रहार पक्षाच्या एका उमेदवाराशी जी दगाफटका केला, त्याचा आर्थिक लाभ या हाकेला झाला आणि हाक्याचा आता तो काळा पैसा हळूहळू बाहेर निघायला सुरुवात झाली। तो ऑडिओ मी काही मिनिटांपूर्वी टाकलाय, तो परत भुंकला तर दुसरा ऑडिओ मी लगेच टाकेल। लक्ष्मण हाके धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला कलंक आहे असं सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव आहे असंही सूरज चव्हाण यांनी म्हटलंय। ट्विट करत सूरज चव्हाण यांनी हाकेंवर निशाणा साधलाय। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचं हे ट्विट आहे। लक्ष्मण हाके हा आपला दर्जा, तू म्हणजे धनगर समाज नसून आमच्या धनगर आणि ओबीसी समाजाला लागलेला तू कलंक आहेस। समाजाच्या नावावर स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा तुझा डाव आहे। पवार कुटुंबावर बोलून काहींनी आमदारकी मिळवली, तुलाही तशीच स्वप्न पडतायत, परंतु तुझी गाठ आमच्याशी आहे
ही नवी राष्ट्रवादी आहे, घड्याळ तेच वेळ नवी, त्यामुळे तुझा बंदोबस्त सांगून करू. लक्ष्मण हाके धनगर समाजाला लागलेला कलंक असं म्हणत राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाकेंवर निशाणा साधलेला आहे. त्यांनी ट्विट केलेलं आहे, गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाकेंकडून सातत्यानं अजित पवारांना टार्गेट केलं जाते आणि त्याला प्रत्युत्तर राष्ट्रवादीकडून प्रवक्ते सूरज चव्हाण असतील, अमोल मिटकरी असतील यांच्याकडून दिलं जाते. लक्ष्मण हाके यांच्याकडून सातत्यानं अजित पवारांबद्दल वक्तव्य केली जात आहेत, अजित पवारांवर निशाणा साधला जातोय आणि त्याला प्रत्युत्तर सुद्धा राष्ट्रवादीकडून दिलं जाते. पुढच्या घडामोडीकडे पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या मैत्रिणीची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. निलेश चव्हाणचं पहिलं लोकेशन एका घटस्फोटित मैत्रिणीमुळे मिळालं. प्रकरणाशी निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नसल्यानंच तिला सोडून देण्यात आल्याचंही सूत्रांकडून कळतंय. तर निलेश चव्हाणचा शोध कसा लागला? 26 मे रोजी नेपाळमध्ये पोहोचताच निलेशनं तिथलं सिम कार्ड घेतलं. सिम कार्डचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला. त्याने आयफोनमधील फेस टाइम कॉलिंग केलं. फेस टाइम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता. मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागानं फेस टाइम कॉलिंगचे आयपी ॲड्रेस मिळवले. या आधारे त्यांना निलेशचं नेपाळमधील लोकेशन मिळालं. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी देखील निलेशनं वकिलांशी ऑनलाईन कॉलिंगद्वारे संपर्क केला होता. निलेशच्या घटस्फोटित मैत्रिणीमुळे त्याच्या पहिल्या लोकेशनचा सुगावा पोलिसांना लागला. निलेश पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ही मैत्रीण त्याच्या सोबत होती. निलेशनं मैत्रिणीच्या फोनचा वापरही केला होता. निलेशनं मैत्रिणीच्या नंबरवरून एका व्यक्तीला संपर्क साधला. त्यामुळे पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला. तर निलेश चव्हाणनं पैशांची देवाणघेवाण करताना रोख रकमेचा वापर केला होता. त्यानं लाखो रुपये सोबत ठेवले होते. निलेशनं 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड स्वतःजवळ ठेवले होते. पुढच्या घडामोडीकडे काही गोष्टी मनात ठेवायच्या असा सल्ला अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना दिला. कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाहीये असं अजित पवारांनी म्हटलंय. आता मला जास्त महागात पडतंय, शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. ढेकळांचे पंचनामे करायचे का असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही. सांगितले नाही कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये. जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करते. शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रितसर होतील. मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं. महागात पडतं दादा हे, फार महाग आहे. मला जास्त महागात सांगते. तर मंत्र्यांना कृषी खातं शिक्षा वाटते असं संजय राऊतांनी म्हटलंय. मंत्री कृषी खातं गांभीर्यानं सांभाळत नाहीयेत. नगरविकास आणि महसूल खातं अशी मलईदार खाती सर्वांना हवी असंही संजय राऊतांनी म्हटलंय. कृषी खातं ही शिक्षा असं मानलं जातं. त्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं काय बोलावं? मंत्रीच गांभीर्याने ते खातं सांभाळायला तयार नाहीये. शिक्षण खातं हे शिक्षा वाटते लोकांना, पनिशमेंट आहे शिक्षण खातं. कृषी खातं एक पनिशमेंट वाटते. मग काय तर नगरविकास खातं, महसूल खातं ही मलईदार खाती जी आहेत ही सगळ्यांना हवी आहेत. पण जनतेच्या हिताची, राज्याच्या कल्याणाची शिक्षण, कृषी, उच्च शिक्षण या खात्यामध्ये मंत्र्यांना अजिबात रस नाही.
एक महत्वाची घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का बसला। नागालँडमध्ये 7 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली। सत्ताधारी पक्ष नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत ते सहभागी झालेत। राष्ट्रवादीचे 7 आमदार आता नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत सहभागी झालेत। सध्या नागालँडमध्ये भाजप आणि नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाची सत्ता आहे। मध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। मी पण आज सकाळी मी 2 दिवस आजारी होतो। आज सकाळीच मी हा कार्यक्रमाला पहिला आलो आहे। आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो। अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल? त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे। त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे। तर भाजपनं आता वन नेशन वन हजबंड सुरू केलाय का, असा सवाल राऊतांनी केलेला आहे। घरोघरी जाऊन सिंदूर वाटतायत असं संजय राऊतांनी म्हटलंय। संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। अब घर घर में सिंदूर लेके जा रहे थे। ये क्या वन नेशन वन हस्बैंड वन सिंदूर का नया प्रोग्राम लगाया क्या? सिंदूर अपना हस्बैंड देता है अपने पत्नी को। कोई बाहर का व्यक्ति घर में जाकर किसी दूसरे औरत को सिंदूर नहीं देता है। हाँ, फिर ये कौन सा जिहाद है आपका? जैसे आपने वन नेशन वन इलेक्शन लाया, वैसे अब बीजेपी ने क्या वन हस्बैंड वन नेशन वन हस्बैंड, कौन किसका हस्बैंड है? उस बारे में भी मीडिया ने उनसे सवाल पूछना चाहिए। सत्तांतरावेळी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी गुवाहाटीत नेमकं काय केलं? संजय राऊतांनी मुखपत्र सामनातल्या रोखठोक सदरात याबाबतचं रहस्य उलगडलं। शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळ्याखाली हा रोखठोक प्रकाशित करण्यात आलेला आहे। राऊतांना गुवाहाटी दौऱ्यात तिथल्या पुजाऱ्यांनी काय सांगितलं? संजय राऊतांनी मिळालेली माहिती आता सार्वजनिक केली आहे। संजय राऊतांच्या लेखात काय? शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतो। राज्याच्या मागच्या पक्षांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले। त्याची आठवण गाभाऱ्यातील पंडा म्हणजेच पुजारी लोकांनी माझ्याकडे काढली। आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, असं ते मला म्हणाले। 3.5 वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिराच्या परिसरात नेमकं काय घडलं हे पंडांनी स्वतः सांगायला सुरुवात केली। पंडांनी म्हटलं, वो शिवसेना के लोग यहाँ आकर बहुत विधि पूजा किया, पंडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया। राऊतांनी विचारलं, कितने लोग थे? यावर पंडाने उत्तर दिलं, वो एक साथ 50-60 लोग थे। राऊतांनी विचारलं, कौन सा पूजा किया? यावर पंडाने उत्तर दिलं, यहाँ जो होता है सब पूजा किया, बलि भी चढ़ाया देवी को। राऊतांनी विचारलं, कौन सा बलि दिया? पंडाने सांगितलं, भैंसा को काटा, कुछ लोग ने बदक को भी काटा। शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए सभी ने बलि चढ़ाया। पंडा म्हणाला, बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले। त्यातील 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात। इप्सित स्थळी खोल पुरून मनोकामने पूजा केली जाते। त्यासाठी याच मंदिरातील पंडांना बोलावलं जातं। मुंबई महाराष्ट्रात ही शिंग आणली गेली। ती सर्व शिंग कोणी कुठे पुरली ते रहस्यच आहे। शिंदे यांच्या काळात ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूस पुरली असं लिहिलं तेव्हा खळबळ उडाली। फडणवीस वर्षावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाही ही माहिती पक्की होती। फडणवीस वर्षावर गेले त्याआधी बांधकाम खात्याकडून मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करून घेतलं। या शोध मोहिमेत तिथे पुरलेली रेड्याची शिंग मिळाली काय हा पहिला प्रश्न, आणि फडणवीसांचे पूर्ण समाधान झाले काय हा दुसरा प्रश्न। 50-60 लोग आए थे शिवसेना, उस वक्त सबसे ज्यादा बलि चढ़ाया। 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया। भैंसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया। बोला, ऐसा क्यों पूजा किया जाता है? बोले, ते इच्छा होती है पूरी करने की, और जो शत्रु होता है वो खत्म करने की, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करने की। हे मी त्या
स्वतः डोळ्याने पाहिलं, ऐकलं होतं आतापर्यंत, त्यांनी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं. आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून रेड्याचे जे काही बळी वगैरे दिला असं त्यांचं म्हणणं आहे. जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवली, वेळ येऊ द्या, कोणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू. अहो मूर्ख आहे तो, त्या मूर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का? त्यांनी बळी दिला, इतर सिंगापूरले तिथं जादूटोना केलाय, बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक, हे आम्हाला कुठे सांगतात? ज्याच्यात दम होता ना त्यांनी ते करून दाखवलं. आणि म्हणून हे पळकुटे जे आमचे पोस्टमार्टम करणार होते, गुवाहाटीहून येताना काय कर, आम्ही यांचं पोस्टमार्टम करू, काय करतात? आता यांचेच पोट आलेले आहेत. तर राऊत पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जातात तिथे सर्व काही संपतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, आम्ही काय रेडे कापणारे नाही आहोत. संजय राऊत यांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिलंय. मी एवढ्याकरताच त्यांना म्हणलं होतं की तुम्ही आव्हान करून बुक ठोकून आले होते इकडे जळगावमध्ये की गेलेल्या गद्दारांना मी पाडेल. यांना तिथे उमेदवार सापडले नाही, 5 मध्ये यांची बोवणी झाली नाही. आता हा महापालिकेत हा महारथ काय करणार आहे? त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीचे. हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे सहिष्णुता संपते. आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेली आहे शिवसेना. असं काल गुलाबराव पाटील असं बोलले की संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत, ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सगळे संपतं, असं त्यांनी काल वक्तव्य केलं. करू द्या, त्यांना काय उत्तर द्यायचं? कोण पांढऱ्या पायाचे? आम्ही अंधश्रद्धा मानायचंच नाही ना. जे रेडे आणि बदकं कापून सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे, पांढऱ्या पायाचे, जिभेवर डाग असल्याची भाषा करणं. तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसं आहात. तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेले आहात का? नाही, तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात.